नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्याची पेन्शनची तारीख आता बदललेली आहे। मित्रांनो, तारखेवर तारीख या ठिकाणी सरकार देत आहे। सरकारने आता लवकरात लवकर हे पैसे देणे गरजेचे होते, तर आता तारखेवर तारीख दिल्या जात आहे। तर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होतील या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया। आणि आपण या ठिकाणी बघू शकता की पोर्टलवर अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे। त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे की DBT प्रणालीवर दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आता 20 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत हे पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही होणार आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात DBTद्वारे हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। म्हणजे मित्रांनो, आता उद्याची तारीख 20 आहे, 3 वाजेपर्यंत हे पोर्टल चालू राहणार आहे। तर मग 20 तारखेला 3 वाजेच्या नंतर पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळतील, तर इतर सर्व निराधार बांधवांना या ठिकाणी 1,500 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, सरकारने लवकरात लवकर हे पैसे देणे गरजेचे आहे, कारण की मित्रांनो, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना अशा मोठमोठ्या योजना आहे की ज्यात करोडो लाभार्थी आहेत आणि त्यांची एका दिवसात होऊ शकते। तर मग आपले तर 25 ते 30 लाख, जास्तीत जास्त 40 लाख लाभार्थी हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील आहेत। तर मग या 40-50 लाख लाभार्थ्यांची DBT सरकारकडून होत नाही, प्रशासनाकडून होत नाही, त्याला 3-3 दिवस लागतात, असली कोणतीच योजनेत होत नाही। सरकारने ज्या काही कंपनीसोबत करार केलेला असेल, ज्या कंपनीमार्फत ही DBT प्रक्रिया चालवली जाते, त्या कंपनीऐवजी दुसरी चांगली कंपनी घ्या आणि लवकरात लवकर ज्या पद्धतीने नमो शेतकरी योजनेचे, PM किसान योजनेचे, लाडक्या बहिणीचे पैसे हे सांगितल्या एका दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर येतात। तर मग ही प्रक्रियासुद्धा त्या सॉफ्टवेअरने करावी ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना, PM किसान, नमो शेतकरी योजना या योजनांचे पैसे येतात, तसेच या ठिकाणी माझ्या निराधार बांधवांचे सुद्धा पैसे येणे आवश्यक आहे। तरी मित्रांनो, या संदर्भात सर्वांनी आवाज उठवणे गरजेचे आहे की DBT प्रक्रिया ही आता दर महिन्यालाच राहणार आहे आणि जर DBT प्रक्रिया राबवताना जर DBT प्रक्रिया राबवण्यासाठी 3 दिवस लागत असतील, तर या ठिकाणी प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे। लाभार्थ्यांचे खूप हाल होत आहेत, तर त्यांची सुद्धा सर्व सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे, काळजी घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आता उद्यापासून म्हणजे दुपारी 3 वाजेच्या नंतर हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि पैसे जर तुमच्या खात्यात जमा झाले, कमेंटमध्ये नक्की सांगा की किती जमा झाले आणि कोणत्या महिन्याचे जमा झाले आणि तुमचा जिल्हा, तालुका टाका, म्हणजे इतर लाभार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी माहिती मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।